शेतकऱ्यांचं एका साईडला शोषण केलं जातं, मग सावकार असन, आडत असन, दलाल असन, असं एक चित्र दिसतंय सध्या तरी याच्यामध्ये पण ते शेतकऱ्यांचं किंवा आडत दलालांनी केलेलं शोषण किरकोळ आहे, खरं तिथं शोषण होत नाही. शोषण खरं कुठं होतं मुख्य, तर मी जे उत्पादन आम्ही जे शेतकरी जे उत्पादन करतात त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमधून त्यामध्ये जे श्रम गेलेले असतात, त्या श्रम जेवढे गेलेत तेवढ्या प्रमाणामध्ये परतावा त्यांना शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि तसं जर झालं नसेल, तसं होत नाही भांडवलशाहीमध्ये आणि आताच्या साम्राज्यशाही जागतिकीकरणामध्ये. होतं काय, तर मार्केट ठरवेल त्या पद्धतीनं त्यांना परतावा दिला जातो. आणि यामुळे भांडवलशाहीला भांडवलशाहीकडे जास्त श्रम चोरले जातात. शेतकऱ्यांच्या श्रमाचा वाटा हा भांडवलदारांच्याकडे जातो. आणि खरी लढाई ती मार्केट यार्डाच्या पातळीवर नाही, खरी लढाई बड्या भांडवलदारांच्या पातळीवरची आणि जागतिक भांडवलदारांच्या पातळीवरची, कारण त्यांच्याकडे खरा वाटा जातो. आणि म्हणून आपल्याला जे उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि तो नाही मिळाला तर त्याचा हमी भाव, ही चळवळ मूलभूत बनते. ही मधली चळवळ जी आहे ती किरकोळ चळवळ आहे, म्हणजे मार्केट यार्डाच्या पातळीवरची, दलालांच्या पातळीवरची. ही सुद्धा लढली पाहिजे, पण ती तेवढी किरकोळ चळवळ आहे, छोटी चळवळ आहे. सर, दुसरा एक मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या शेतकरी संघटना आहे, मग त्या राजकीय हस्तक्षेप का करते नाही? आपण पण शेतकरी आंदोलन करतायत, पवन चक्कीचं आंदोलन असन किंवा धरणग्रस्तांचं आंदोलन असन, मग आपण पण राजकीय हस्तक्षेप का करत नाही? कोण म्हणतो करत नाही? कुणी सांगितलं तुम्हाला? तसं काय चित्र वगैरे काय दिसत नाही. राजकीय आपले उमेदवार उभे राहिले, आपल्याला दिसत नाही. आम्ही अनेक वर्ष राजकीय हस्तक्षेप करत आलेलो आहोत आणि साधा सुद्धा करत आलेलो नाही. तर आताच्या ज्या ब्राह्मण्यवादी धर्मांध शक्ती आहेत त्यांच्या पराभवाच्या दृष्टीने आणि जिथे इथे वाईट वागतील तिथे निवडून गेलेले किंवा सरकार, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना पाडण्यासाठी आणि आमच्या पद्धतीनं तुम्ही जर राहायला तयार असाल, आमचे जे मूळ मुद्दे आहेत त्यासाठी कायदे करायला तयार असाल तरच तुम्हाला पाठिंबा देतो, अशी हमी घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा देतच नाही कोणाला. अशा पद्धतीनं ऐका ना, मी माझं पूर्ण करतो ना, वाक्यामध्ये तोडून कसं बोलतात. तर यामध्ये निवडणुकांच्या मध्ये आम्ही हस्तक्षेप करीत राहिलेलो आहोत आणि आताही करतो आहोत. आता आमचं चालू आहे, आता सुद्धा आमचं काम चालू आहे त्या पातळीवरचं, आणि पूर्वी अनेक वर्ष केलेलं आहे. अगदी थोडा काळ असा होता की ज्या काळामध्ये आम्ही जी चळवळ करतो त्यातले लोक राजकीय दृष्ट्या तयार आम्ही करू शकलो नव्हतो, पण ते फार जुना काळ आहे. पण आता बाकीच्या चळवळी ज्या असतात, युनियनच्या चळवळी असतात, शेतकऱ्यांच्या नुसत्या प्रश्नावरच चळवळी असतात, याच्यामध्ये शेतकरी येतात, म्हणतात की आम्हाला दर वाढवून मिळाला तर बाद झालं, बाकी राजकारणात आम्ही काय पण करू. तर तसं जे आहे ते खरं म्हणजे राजकारणच सगळं ठरवतं ना. राजकारणातून लोक निवडून जातात, ते सरकार बनते आणि धोरण ते सरकार ठरवतं. त्यामुळे धोरण ठरवणाऱ्यांची निवड कशी करायची यामध्ये तुम्ही जर हस्तक्षेप केला नाही तर मग तुम्हाला जास्त चळवळ करावी लागेल आणि तुमची शक्ती कमी पडेल. त्यामुळे सगळ्याच संघटनांनी तुमचं म्हणणं बरोबर आहे की हस्तक्षेप राजकीय केलाच पाहिजे. पण सरकार बदलून काय होणार नाही. भांडवलशाही जोपर्यंत आहे, जोपर्यंत साम्राज्यशाही आहे, जोपर्यंत मक्तेदार भांडवलशाही आहे, तोपर्यंत तुम्हाला या चळवळी कराव्याच लागतील आणि तोपर्यंत कुठलंही सरकार आलं तरी भांडवलशाहीचं सरकार असणार. काही जास्त हुकुमशाही असेल, कमी हुकुमशाही असेल. तर जास्त हुकुमशाही असलं तर त्यांना घालवायला पाहिजे, कमी हुकुमशाही असली तर त्याच्याबरोबर लढत राहायला पाहिजे.
आणि खरा लढा मगाशी मी तुम्हाला जे सांगत होतो की रचनात्मक बदलाचा लढा पाहिजे. म्हणजे तुम्ही जे आता हे मी रिन्युअल बेस सांगितला, नवीन प्रकारचे कृषी उद्योग सांगितले, हे जसं तुम्ही करत राहाल, भांडवलदारांच्या ज्या नाड्या कुठं आहेत त्या कोळसा खाणीच्या आधारावरच आम्ही उत्पादन करणार, डिझेल पेट्रोल ह्याच्या आधारावर करणार आणि तुमच्या मालाचे तुम्ही विक्रेते एवढं तुम्हाला ठेवणार. आम्ही आमच्या शेतात निर्माण झालेल्या आधारावर आम्ही आमचे उद्योग चालू करू आणि तुमचं अस्तित्व गरजेचं नाही असं तुम्हाला बनवू भांडवलदारांना. तुम्ही आमच्या शेतात कामाला या, असं करण्याची दुसरी प्रक्रिया सुद्धा आमची चालू आहे. एकंदरीत सर सगळ्या कंपन्या असतील, भांडवलदार असतील, भांडवलशाही असन, तुम्ही जे म्हणता साम्राज्यवाद असन, यांनी जर शेतकऱ्यांवर जर कब्जा केला, शेतीवर जर कब्जा केला, जसं आज कारखान्यात अनेक लेबर मजूर काम करतात, तशाच रीतीनं जर पुढलं हे असं का, पुढलं चित्र असं का तसं शेतकऱ्यांचं? नाही काय आहे की मग ते पुन्हा तेच मुद्दा मी मांडलेन की तुम्हाला पाहिजे असलेली व्यवस्था कोणती आहे की ज्यातून तुम्ही शोषणमुक्त व्हाल. जे सगळे विभाग शोषणमुक्त होईल, जातीचा अंत होईल, स्त्रियांच्या शोषणाचा अंत होईल, कष्ट करणाऱ्या माणसांना स्वतःची एक उत्पादन व्यवस्था त्यांना चालवता येईल, भांडवलदार त्यातनं गरजेचेच राहणार नाहीत, अशी जी चळवळ आहे ती चळवळ जेवढी वाढत जाईल तेवढी गुलामी संपत जाईल. ती चळवळ आता करणारे लोक फार कमी आहेत. हे फक्त निवडणुकांच्या पातळीवरचे लोक आहेत, तात्पुरत्या चळवळी करणारे लोक आहेत, हंगामाला की चळवळ. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही करतोय, त्या तरी चळवळी सार्वत्रिक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असं राहणार, त्याला काही इलाज नाही.